तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या घरी आली आहे, ती बरी आहे हे बघून नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी आता सगळं झालंय ना, चल आपल्या घरी, आमच्यासोबतच चल तू. नंदिनी उभी राहते आणि जीवाकडे बघते. जीवाची मनापासून इच्छा असते की नंदिनीने कुठेच जाऊ नये, तिने इथेच राहावं. नंदिनी बाबांना म्हणते, बाबा मी तुमच्यासोबत नाही येणार, मला इथेच राहायचे. जीवा खूप खुश होतो. तर इथे पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणतो. तो काव्याला फ्रूट सॅलड देतो. काव्या म्हणते, मला नकोय. पार्थ विचारतो, का? काव्या म्हणते, जे हात माझ्यासाठी प्रेमाने फ्रूट सॅलड बनवू शकतात ते प्रेमाने भरवू शकत नाही का? पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुम्हाला तुमच्या बोक्याकडून लाड करून घ्यायचेत. चला मी तुम्हाला खाऊ घालतो. पार्थ काव्याला प्रेमाने फ्रूट सॅलड भरवत असतो आणि दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. आता नंदिनी, जीवा हे सुद्धा एकत्र येणार आहेत. त्यांच्यामधलाही रुसवा फुगवा गैरसमज सगळे दूर होणार आहेत. पण या सगळ्यामध्ये ते रम्या, वसू यांचं सगळं सत्य कसं शोधून काढतायत आणि त्यांना कशी शिक्षा देत आहेत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या शुद्धीवर आली हे बघून पार्थला आनंद होतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या अहो शुद्धीवर यायला एवढा वेळ लावला तुम्ही? काव्या म्हणते, पार्थ अहो मी शुद्धीवर नव्हते तरी मला माझ्या बोक्याने एक्सेप्ट केले. हे मेंदूपर्यंत कसं पोहोचलं? मी शुद्धीवर होते. पार्थ म्हणतो, मी डॉक्टरांना बोलून आणतो, त्यांना चेक करायचं असेल ना. काव्या म्हणते, नको ना पार्थ, बसा ना. अहो माझं शरीर बरं आहे आता आणि माझं मन म्हणते की तुम्ही थोडा वेळ इथे बसावं. तुम्ही डॉक्टरांना बोलवलं ना की सगळे घरातले इथे येतील, सगळे माझी काळजी करतील आणि मला ते नकोय. मला तुमच्यासोबत बसायचे. थोड्या वेळ, अगदी 1 मिनिट, काळजी घ्या, बसा. काव्या पार्थ बोलत असतात. काव्या म्हणते, पार्थ किती बरं झालं ना तुम्ही मला 1 दिवस आधी घरातून निघायला सांगितलं. आपण परीक्षेच्या दिवशी निघालो असतो ना तर हे सगळं परीक्षेच्या दिवशी झालं असतं आणि माझी परीक्षा चुकली असती. पण तुमच्यामुळे तर माझी परीक्षा चुकणार नाही. पार्थ रडायला लागतो. काव्या विचारते, पार्थ काय झालं? तुम्ही का रडताय? पार्थ म्हणतो, काव्या सॉरी. अहो तुम्ही रात्रभर बेशुद्ध होतात आणि आज सकाळी सुद्धा बेशुद्ध होतात. तुम्ही आत्ता उठलायत. परीक्षा सुरू होऊन 1 तास झालाय. सॉरी. 1 दिवस आधी निघून सुद्धा मी तुम्हाला पोहोचू शकलो नाही. सॉरी काव्या. पार्थ खूप रडतो. काव्याला सुद्धा वाईट वाटतं. तर थोड्या वेळाने काव्याला डिस्चार्ज मिळतो आणि काव्याला घेऊन पार्थ, नंदिनी, जीवा काव्याला घेऊन घरी येतात. रम्या, वसू सोडले तर बाकी घरातले सगळे त्यांचं स्वागत करतात. काव्याचं औक्षण करतात आणि तिला आत घेतात. काव्याचा चेहरा उतरलेला असतो. तिची परीक्षा चुकली, तिला पेपर देता आला नाही म्हणून तिला वाईट वाटतं. घरातले सगळे तिला मोटिवेट करतात. सगळे म्हणतात, काव्या बचेंगे तो और भी लढेंगे. काव्याला जरा बरं वाटतं. काव्या आज जात असताना अडखळते. मानेने विचारते, काव्या अगं चालता येईल ना? पार्थ म्हणतो, नाही चालता आलं तरी कुठे बिघडलं. काव्या महिनाभरापूर्वी तुम्ही या घरात आला होतात. त्यावेळेस मी तुम्हाला एक्सेप्ट केलं नव्हतं. तेव्हा तुम्ही स्वतःहून गेस्ट रूममध्ये राहायला गेला होतात. त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स होता की मी 1 दिवस तुमचा हात धरून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाईन. पण तुमचं चुकलं. मी हात धरून तुम्हाला बेडरूममध्ये नाही घेऊन जाणार. पार्थ काव्याला उचलतो आणि काव्याला म्हणतो, मी तुम्हाला उचलून घेऊन जाणार. गेस्ट रूमपासून काव्यार्थच्या रूमपर्यंत नेण्याचा हा प्रवास असेल. पार्थ काव्याला रूमपर्यंत घेऊन जातो. रम्या, वसू यांना ते बघवलं जात नाही. वसूचा जळफळाट होतो आणि रम्या खूप रडायला लागते. वसू म्हणते, रम्या आपण एक काम करू. हे असंच सगळं घरामध्ये आपल्याला बघवलं जाणार नाही. आपण आहे ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊ. कुठे जायचं तू मला सांग. रम्या म्हणते, नाही, मी फिरायला जाणार तर ते पार्थ सोबतच आणि हनीमूनला. वसू म्हणते, रम्या काय बोलतेस तू? तुला दिसत नाही आहे का? त्या दोघांमधलं भांडण मिटलंय. पार्थने काव्याला स्वीकारलंय. आणि रम्या मला मान्य आहे, आपण त्या दिवशी काव्याला तळतळाट दिला. आपण काय काय बोललो,
पण आपली हाय तिला लागली नाही. अगं ती हॉस्पिटलमधून बरी होऊन घरी परत आली आहे आणि दोघांमधलं भांडण मिटलंय. मला मान्य आहे आपण एवढी सगळी प्लॅनिंग वगैरे केले, पण त्याचा काही फायदा झाला नाही आहे. काव्या, आता पार्थचा नाच सोड. गुरुजी म्हणाले तसं काही होणार नाही आहे. रम्या म्हणते, होणार. पार्थ माझा होणारच. खूप झाली आता या दोघांची लव्ह स्टोरी. आता या लव्ह स्टोरीमध्ये मी ट्विस्ट आणणार. वसू विचारते, रम्या कसला ट्विस्ट, काय बोलतेस तू? रम्या काही बोलत नाही आणि रूममध्ये निघून जाते. वसू तिच्या मागे धावत जाते. तर इथे पार्थ काव्याला रूममध्ये घेऊन येतो. तिला बेडवर बसवतो. खूप दिवसानंतर रूममध्ये पाय ठेवला म्हणून काव्याला बरं वाटतं. पण तिची परीक्षा चुकली म्हणून दोघांनाही वाईट वाटत असतं. काव्या स्वतःची समजूत काढते आणि ती पार्थला म्हणते, पार्थ जाऊ द्या, अहो अजून 1 वर्ष अभ्यास करेन. 2 वर्ष एकदम पक्का अभ्यास होईल आणि मग मी ही परीक्षा पासच होऊन जाईल. काव्या, पार्थ एवढ्या दिवसांचं मनापासून जे साठलेलं आहे ते एकमेकांशी बोलतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.